जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास, कारण की आज आहे माझा वाढदिवस. त्यामुळे आलो एकदा मंदिरात, म्हणलं महादेवाचं दर्शन घेऊन जावं, कारण की ते आहे आपलं आराध्य. आणि त्यांच्यापासूनच माझं जे काय ते सुरू होईल, अस्तित्व वगैरे जे काय म्हणसाल तुम्ही. म्हणलं एकदा दर्शन वगैरे झाले चांगले, आणि इथून निघलोय समोर कॉलेजला जाण्यासाठी, कारण की आज जायचं होतं वाघोलीला. कॉलेजची होती साईट व्हिजिट आम्हाला, जे शेड दाखवायला नेणार होते. मग काय म्हटलं तर चला कॉलेजला निघतोय. हाचा निसर्ग पण असा झाला होता भारी, की त्यांनी पण म्हटलं की आज तुला शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या, म्हणून निसर्गाने पण आपल्याला आज पाणीला आणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, कारण की एवढ्या दिवस झाले पाऊसच चालू होता. इथं आलो आहे कॉलेजमध्ये, तर मग चालू आहे पोरांची गप्पा मस्ती. पोरं एकदम निवांत होते, कारण की आज काय कोणाचं लेक्चर नाही, काय नाही म्हटलं निवांत. पोरं भरले गाडीमध्ये, सगळे गाडीमध्ये भरल्यावरती धिंगाणा मस्ती चालू होती पोरांच्या आतमध्ये गेल्यावरती काय ते गाण्यांचं हेच चालू होतं. तर तुम्ही बघा गाणे पोरांचे कसे गाणे म्हणत होते ना, की भाई एखादी सिंगर पण पॉप्युलर त्यांच्यासमोर कमी पडतील असे गाणे म्हणत होते पोरं. आणि त्यात आपण पण थोडंफार भाग घेतला. म्हणलं नाही घेतला तर परत आपल्याला चिडवतील. तर बघा आता तुम्ही घ्या समोर पोरांच्या गाण्याचा आनंद. मुळ्यावानी गळू तरी रंग गोरा गोरा, लिंबावानी राणी तुझी मिठावानी होठ, टमाट्याचे गाल तुझे हिरवानी होठ, आणि माझ्या बऱ्यामध्ये घुसशील काय, डिपार 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 डिपार. आणि इकडं बघतो तर काय, आमच्या भावाचं म्हणजे आमच्या शेठचं वेगळंच कारस्थान चालू होतं. तो चष्मा लावणारे काळा कलरचा आंधळा माणसासारखा गाडीमध्ये. आणि इथं आलो आम्ही इंडस्ट्री बघायला. ते आम्हाला साईट व्हिजिट होती त्या ठिकाणी, आणि तिथले जे कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे तेच ओनर पण होते. त्यांनी एक नंबर आम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. पोरांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला, त्यांचं ऐकून घेतलं पूर्ण. आणि इथं पोरं पण आता म्हटले बघून घेऊ एकदा काय काय त्याच्यामध्ये काय काय जोडले अँगल वगैरे. आणि इथं आम्ही निघलो आता घराकडे जायला. इथंच आपली ब्लॉग पण संपवतोय. आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.